ज्यांना पोट नीट साफ होत नसेल किंवा पचनाच्या काही समस्या असतील किंवा गॅसेस खूप जास्त होत असतील किंवा शौचाला कडक होत असेल किंवा रोज शौचाला दोनदा तीनदा किंवा कदाचित चारदा जावं लागत असेल किंवा शौचाला चिकट होत असेल तर अशा पचनाच्या सगळ्या समस्यांसाठी एक न्यूरोथेरपीचा उपचार जो आपण घरच्या घरी घेऊ शकता तो आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. हा उपचार घेण्यासाठी फक्त एकच प्राथमिक नियम आहे, तो म्हणजे हे करण्याच्या साधारणपणे 1 तास आधीपर्यंत काहीही खायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का सकाळी 9 वाजता हा व्हिडिओ बघून हे प्रॅक्टिस करणार असाल तर 8च्या नंतर काहीही खायचं नाही. 1 तास पोट रिकामा पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नियम नाहीये. हा उपचार घेतल्याच्या लगेच नंतर तुम्ही खाऊ पिऊ शकता. ओके. मी आता वज्रासनामध्ये बसून आपल्याला हा उपचार दाखवतोय, पण वज्रासनातच बसायला पाहिजे असा नियम अजिबात नाहीये. तुम्ही खुर्चीवरती बसून, पलंगावरती बसून, पाय सरळ ठेवून सुद्धा हा उपचार करू शकता. वेगळ्या वेगळ्या पॉइंट्स वरती हाताने हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि सेकंड्सचं काउंटिंग ह्याच्यामध्ये करायचं असतं. जेवढ्या अॅक्युरेसीने तुम्ही सेकंड्सचं काउंटिंग कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या कन्सिस्टंटली तुम्ही ही ट्रीटमेंट कराल, म्हणजे रोज एकदा किंवा रोज दिवसातनं दोनदा असं जेवढ्या दिवस तुम्ही कन्सिस्टंटली कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट ह्याचा चांगला दिसून येईल. या उपचारामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे औषध देत नाही आणि तुम्ही जर का समजा आधीपासून काही औषध घेत असाल तर त्याच्यामध्ये काहीही चेंज करायला आम्ही सांगत नाही. तर या उपचारामध्ये सगळ्यात पहिला एक सिक्वेन्स आहे, ज्या सिक्वेन्समध्ये आपल्याला मांडीवरती, हातावरती, वेगळ्या वेगळ्या पॉइंट्सवरती प्रत्येकी 6 सेकंदाकरता दाब द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे, त्याच्यामध्ये दोन्ही हातांनी जो आपला जांघेचा जॉईंट आहे त्या जांघेच्या जॉईंटच्या थोडंसं खाली मांडीवरती दोन्ही हातांनी प्रेशर द्यायचं आहे आणि असं 6 सेकंदाकरता धरून ठेवायचं आहे. म्हणजे 6 सेकंदाकरता प्रेशर द्यायचं, मग हात उचलायचे, मग परत 6 सेकंद त्याच ठिकाणी दाबायचं, परत हात उचलायचे, असं 5 वेळा आपल्याला करायचंय. आता आपण सुरू करूयात पहिला सिक्वेन्स. 1 2 3 4 5 6. हात उचलायचा, हात परत तिथंच ठेवायचा. 1 2 3 4 5 6. हात उचलायचा, परत तिथंच ठेवायचा. 1 2 3 4 5 6. 3 झाले. हात उचलायचा, परत तिथंच ठेवायचा. 1 2 3 4 5 6. 4 झाले. परत त्याच ठिकाणी 1 2 3 4 5 6. बरोबर. आता 5 वेळा आपण या पॉइंटला प्रेशर दिलेला आहे दोन्ही हाताने. लगेच पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये डाव्या मांडीवरती, म्हणजे तुमच्या डाव्या मांडीवरती 3 पॉइंट मध्ये प्रेशर द्यायचंय. पहिला पॉइंट जांघेच्या जॉईंटला थोडंसं खाली, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये म्हणजे मांडीच्या भागामध्ये मध्य भागावरती दुसरा पॉइंट आहे आणि तिसरा पॉइंट गुडघ्याच्या थोडस वरती आहे. 1 2 3 प्रत्येक ठिकाणी 6 सेकंदाकरता. 1 2 3 4 5 6. मग मधला पॉइंट 1 2 3 4 5 6. मग तिसरा पॉइंट 1 2 3 4 5 6. ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध ह्याच्या पुढचा पॉइंट आहे. आता आपण जसं डाव्या मांडीवरती केलं तसंच आपल्याला उजव्या मांडीवरती करायचंय. 1 2 3 4 5 6. मधला पॉइंट 1 2 3 4 5 6. खालचा पॉइंट 1 2 3 4 5 6. करेक्ट. आता पहिला पॉइंट झाला दोन्ही मांडींवरती, दुसरा पॉइंट तुमच्या डाव्या मांडीवरती, तिसरा पॉइंट तुमच्या उजव्या मांडीवरती. आता चौथा पॉइंट मध्ये डाव्या हातावरती आणि डाव्या मांडीवरती एकत्र प्रेशर द्यायचं आहे. हातावरती जो आपला एल्बो जॉईंट आहे त्या एल्बो जॉईंट पासून रिस्ट जॉईंट पर्यंतच्या भागामध्ये 3 पॉइंट्स मध्ये आणि मांडीवरती मगाचे तेच सेम 3 पॉइंट्स. त्याच्यामध्ये हाताचा जो पहिला पॉइंट आहे त्या पहिल्या पॉइंटला असं हात उजव्या हाताने पकडायचंय डाव्या हाताच्या ह्या पॉइंटला आणि हा जो भाग आहे म्हणजे ह्या भागाचा वरचा भाग, या भागाला मांडीच्या पहिल्या पॉइंटवर ठेवायचंय असं. ओके. आणि 6 सेकंद मोजायचंय. 1
2 3 4 5 6. मग हाताच्या मध्यभागी पकडायचे आणि हाताचा जो मध्यभाग आहे तो मांडीच्या मध्यभागी ठेवायचा आहे अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6. मग तिसरा पॉइंट आणि पायाचा तिसरा पॉइंट. 1 2 3 4 5 6. करेक्ट. एक्झॅक्टली अपोजिट टू दिस. ह्याच्या बरोबर विरुद्ध आता करायचं आहे उजव्या हातावरती आणि उजव्या मांडीवरती. पहिला पॉइंट 1 2 3 4 5 6. मग मधला पॉइंट 1 2 3 4 5 6. मग तिसरा पॉइंट 1 2 3 4 5 6. बस हा एक पूर्ण सिक्वेन्स या ठिकाणी आपला देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 मिनिटं शांत पडून राहायचे. काहीही हालचाल न करण्याचा प्रयत्न करायचा आहे, काहीही न बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असं आपल्याला रोज करायचं आहे. पचनाच्या अनेक वेगळ्या वेगळ्या समस्यांपासून पूर्णपणे सुटका मिळवण्यासाठी न्यूरोथेरपी अत्यंत प्रभावी दिसून आलेली आहे. आणि आपल्याला जर का समजा अशा पद्धतीची सिक्वेन्सेस आपल्या स्वतःसाठी कस्टमाइज करून पाहिजे असतील, कुठल्याही त्रासाकरता, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता किंवा गुडघेदुखी किंवा झोप न येणे, अशा प्रकारचे कुठलेही जर का आपल्याला व्हिडिओज हवे असतील तर आपण आमच्याकडनं कस्टमाइज्ड व्हिडिओ हा आपल्यासाठी तयार करून देऊ शकता. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमचे संपर्क नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. हा जो सिक्वेन्स आता या व्हिडिओमध्ये दाखवला, हा सिक्वेन्स हा उपचार स्वतःचा स्वतः अवश्य करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे तो आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.